दिवशी लग्न झालं त्या दिवशी लग्नाच्या दिवशी रात्री घर सोडून मला तडीपार व्हावं लागलं. बायको माझी इथे, मी जंगलात वनवन फिरलो. या लोकांसाठी आम्ही प्रामाणिकपणे राहिलो. काल दिवसभर मला किमान 7 ते 8 लोकांचे निरोप आले की तुम्ही बीजेपी मध्ये या, तुमची घरं आम्ही तोडणार नाहीत. तसे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. सगळ्या लोकांनी आम्हाला निरोप दिले की तुम्ही भाजपमध्ये या. पण आम्ही आमच्या गावातली जी लोक आहेत त्या लोकांसोबत आम्ही बसलो. लोकांनी सांगितलं घरं तुटली तरी चालतील, पण भाजपसोबत आपण कधीच जायचं नाही. आणि मग आज सकाळी शेवटी आम्हाला काल दुपारी नोटीस दिली आणि आज सगळ्यांची घरं ही कातकरी लोक आहेत. सरकार सांगते कातकऱ्यांचा पुनर्वसन झालं पाहिजे, कातकऱ्यांसाठी सरकारने कायदा तयार केलाय. पण इथं कायदा सगळा धाब्यावर ठेवून कोणत्याही प्रकारची त्यांना पूर्वकल्पना न देता काल दुपारी 3-4 वाजता नोटीस दिली. आज डायरेक्टली येऊन घरं तोडून टाकली. या सर्वे नंबर 44-45चा 80 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्येच महेंद्र पाटलाचा बंगला आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचे रिसॉर्ट आहेत, पण एकाही रिसॉर्टला तडा गेलेला नाही. तुम्ही इथे बघितले ते मोठे मोठे कोबे बांधलेत, पण या आदिवासींची घरं 100 ते 150 वर्षापूर्वीपासून आहेत. पण आज ही जी 2 मुलं आहेत, ही मंदबुद्धी मुलगी आहे, हा एक मुलगा आहे. ह्यांची आई मयत झाली 2 वर्षापूर्वी. जेमतेम कापड टाकून ती लोक राहत होते. आम्ही त्यांचे हात जोडलं. मी त्यांना स्वतः सांगितलं की माझं घर तुम्ही तोडून टाका. जर तुम्हाला माझ्या जोडला बदला घ्यायचा असेल तर मी कुठेतरी जाऊन राहीन, पण या गरिबांची घरं तोडू नका. या लोकांसोबत फसवणूक झाली. जेव्हा आम्हाला कल्पना आलेली, आम्हाला जेव्हा माहीत पडलेलं की या लोकांचा ससामिरा आमच्या मागे लागलाय, आमची घरं तुटणार आहेत, तेव्हा आम्ही गावात मिटिंग घेतलेली. आम्ही लोकांना आमच्या सांगितलेलं की हे राजन नाईकने विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे. आपण घरं वाचवण्यासाठी राजन नाईकच्या घरावर मोर्चा काढूया. आणि राजन नाईकला जी खोटी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आपण तिथे मोर्चा काढूया. पण आमच्या गावामध्ये ह्याच बीजेपीने बी टीम तयार केली. श्रमजीवी संघटना नावाची बी टीम आहे या ठिकाणी. आणि या श्रमजीवी संघटनेच्या लोकांनी आमच्या लोकांना फसवून ठेवलं आणि त्या लोकांना माहीत नाही पडलं. आणि आज सुद्धा ज्यावेळी इथे विरोध झाला तेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी लाल बावट्याच्या ह्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांना सलाम केलं पाहिजे की ह्यांचा ह्या घराशी काहीच संबंध नाही. आज वाघोली निर्मल पासून आमच्या आदिवासी समाज सगळी पोरं कामाला गेले नगरपालिकेत, सगळं कामधंदा सोडून आमच्यासाठी धावून आली लोक. आज मला स्वतःला शरम वाटते. रात्री विचार करत होतो की फास घेऊन मरून जावं. आम्ही विचार करतो की हजारो लोकांची घरं वाचवली आम्ही. आतापर्यंत कुठे काय झालं का आम्ही धावून जातो लोकांची घरं वाचवतो, पण आज स्वतःची आमची घरं तुटलेली आहेत. मूळ एक प्रश्न विचारतो. इतक्या वर्षापासून या ठिकाणी बहुजन विकास आघाडी या पक्षाचा साम्राज्य होता. त्यांचे 3 आमदार एका टायमाला खासदार देखील होते. त्यांच्याकडनं तुमच्याबरोबर अशी वागणूक कधी झाली? बहुजन विकास आघाडीची 35 वर्ष सत्ता चालली. आम्ही त्यांच्यासोबत कधीच नव्हतो. आम्ही त्यांच्या कट्टर विरोधात होतो. आज सुद्धा त्यांच्या विरोधात आहोत, कारण की आम्ही एका कम्युनिस्ट पक्षाच्या विचाराचं राजकारण करतो. आम्ही ह्या लोकांची अशी कोणाची घराची तोडातोडीचं राजकारण करत नाही. पण एक सांगायचं आहे की ज्यावेळी आमच्या शंकरपाड्यात लाईट नव्हती, या बहुजन विकास आघाडीच्या काळामध्ये देवराम पाटलांनी सरपंच होते, त्यांनी लाईट आणून दिली. आमच्याला घराला घरपट्या नव्हत्या. 2004ला बहुजन विकास आघाडीची सत्ता असताना आमच्या लोकांना घरपट्या लागल्या. आणि आज भाजपची सत्ता आल्यानंतर ज्या घराला लाईट बिल आहे, ज्या घरांना 2011च्या आधीपासून घरं आहेत, त्यांची घरं या भाजपच्या राज्यामध्ये तोडतात. दुसरी गोष्ट की आपण सांगतो की नेहा दुबे मॅडमचा मतदारसंघ आहे, राजन नाईकने मुद्दा उपस्थित केलाय. पण हा एवढा मोठा विषय झाला की मला बरेच लोकांनी सांगितलं की ताई तुला सांगते फोन कर, ताई तुला सांगते फोन कर. मी नेहा दुबे मॅडमला फोन सुद्धा केला, पण त्यांनी सांगितलं मेसेजवर बोल. कारण की त्यांना भीती वाटते फोनवर बोलायला, की जर फोनवर बोलले तर रेकॉर्डिंग करतील आणि सांगतील. आम्ही त्यांना जाब विचारू ना की जरी तुम्ही आमचा मुद्दा उपस्थित नाही केला तर मग वाचवण्यासाठी तुमची भूमिका काय होती. आम्ही मानत होतो की श्रमजीवी संघटनेमधून नेहाताई दुबे तयार झालेल्या आणि चळवळीतून तयार होऊन आज तुम्ही आमदार बनल्यात. आमची घरं तुटत असताना तुमची काय भूमिका होती? तुम्ही लोकांनी का नाही आमच्या पाठीशी उभे राहिले? जर ताईने एक मुद्दा उपस्थित केला असता तिथे विधानसभेत, आज आमची घरं वाचली असती. आज सरकार सांगते 12 ते 3 बाहेर पडू नका. लोकांच्या घरावर छप्परच नाही. बाया बेशुद्ध येऊन पडल्या. पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. पुरुष पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. इथे लोकशाही राहिलेली नाही. आणि सर्वात प्रथम आमचं हे 10x10चं ऑफिस होतं, हे 2011च्या आधीपासूनचं होतं. हे पंजे तोडून टाकलं पूर्ण. आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्ही तोडा. आमच्या महिला आतमध्ये घुसून बसल्या. आम्ही सांगितलं ठीक आहे तोडू द्या. जर आमची गरज नाही तर आम्ही ऑफिस टिकून करणार काय? अशी ऑफिस आम्ही 10 बांधू. आम्हाला ऑफिसांची गरज पण नाही, पण आमची चळवळ टिकली पाहिजे, लोकांची घरं टिकली पाहिजे. काही इथे जाऊ. तुझं नाव सांग. दिवशी लग्न झालं त्या दिवशी लग्नाच्या दिवशी रात्री घर सोडून मला तडीपार व्हावं लागलं. बायको माझी इथे, मी जंगलात वनवन फिरलो. या लोकांसाठी आम्ही प्रामाणिकपणे राहिलो. काल दिवसभर मला किमान 7 ते 8 लोकांचे निरोप आले
की तुम्ही बीजेपी मध्ये या, तुमची घरं आम्ही तोडणार नाहीत, तसे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. सगळ्या लोकांनी आम्हाला निरोप दिले की तुम्ही भाजपमध्ये या, पण आम्ही आमच्या गावातली जी लोक आहेत त्या लोकांसोबत आम्ही बसलो. लोकांनी सांगितलं घरं तुटली तरी चालतील, पण भाजपसोबत आपण कधीच जायचं नाही. आणि मग आज सकाळी शेवटी आम्हाला काल दुपारी नोटीस दिली आणि आज सगळ्यांची घरं ही कातकरी लोक आहेत. सरकार सांगते कातकऱ्यांचा पुनर्वसन झालं पाहिजे, कातकऱ्यांसाठी सरकारने कायदा तयार केलाय, पण इथं कायदा सगळा धाब्यावर ठेवून कोणत्याही प्रकारची त्यांना पूर्वकल्पना न देता काल दुपारी 3-4 वाजता नोटीस दिली. आज डायरेक्टली येऊन घरं तोडून टाकली. या सर्वे नंबर 44-45 80 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्येच महेंद्र पाटलाचा बंगला आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचे रिसॉर्ट आहेत, पण एकाही रिसॉर्टला तडा गेलेला नाही. तुम्ही इथे बघितले ते मोठे मोठे कोबे बांधलेत, पण या आदिवासींची घरं 100 ते 150 वर्षापूर्वीपासून आहेत. पण आज ही जी 2 मुलं आहेत, ही मंदबुद्धी मुलगी आहे, हा एक मुलगा आहे, ह्यांची आई मयत झाली 2 वर्षापूर्वी. जेमतेम कापड टाकून ती लोक राहत होते. आम्ही त्यांचे हात जोडलं. मी त्यांना स्वतः सांगितलं की माझं घर तुम्ही तोडून टाका, जर तुम्हाला माझ्या जोडला बदला घ्यायचा असेल तर मी कुठेतरी जाऊन राहीन, पण या गरिबांची घरं तोडू नका. या लोकांसोबत फसवणूक झाली. जेव्हा आम्हाला कल्पना आलेली, आम्हाला जेव्हा माहीत पडलेलं की या लोकांचा ससामिरा आमच्या मागे लागलाय, आमची घरं तुटणार आहेत, तेव्हा आम्ही गावात मिटिंग घेतलेली. आम्ही लोकांना आमच्या सांगितलेलं की हे राजन नाईकने विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे, आपण घरं वाचवण्यासाठी राजन नाईकच्या घरावर मोर्चा काढूया. आणि राजन नाईकला जी खोटी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आपण तिथे मोर्चा काढूया. पण आमच्या गावामध्ये ह्याच बीजेपीने बी टीम तयार केली. श्रमजीवी संघटना नावाची बी टीम आहे या ठिकाणी, आणि या श्रमजीवी संघटनेच्या लोकांनी आमच्या लोकांना फसवून ठेवलं आणि त्या लोकांना माहीत नाही पडलं. आणि आज सुद्धा ज्यावेळी इथे विरोध झाला तेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी लाल बावट्याच्या ह्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांना सलाम केलं पाहिजे की ह्यांचा ह्या घराशी काहीच संबंध नाही. आज वाघोली निर्मल पासून आमच्या आदिवासी समाज सगळी पोरं कामाला गेले नगरपालिकेत, सगळं कामधंदा सोडून आमच्यासाठी धावून आली लोक. आज मला स्वतःला शरम वाटते. रात्री विचार करत होतो की फास घेऊन मरून जावं. आम्ही विचार करतो की हजारो लोकांची घरं वाचवली आम्ही. आतापर्यंत कुठे काय झालं का आम्ही धावून जातो लोकांची घरं वाचवतो, पण आज स्वतःची आमची घरं तुटलेली आहेत. मूळ एक प्रश्न विचारतो. इतक्या वर्षापासून या ठिकाणी बहुजन विकास आघाडी या पक्षाचा साम्राज्य होता. त्यांचे 3 आमदार एका टायमाला खासदार देखील होते. त्यांच्याकडनं तुमच्याबरोबर अशी वागणूक कधी झाली? बहुजन विकास आघाडीची 35 वर्ष सत्ता चालली. आम्ही त्यांच्यासोबत कधीच नव्हतो. आम्ही त्यांच्या कट्टर विरोधात होतो. आज सुद्धा त्यांच्या विरोधात आहोत, कारण की आम्ही एका कम्युनिस्ट पक्षाच्या विचाराचं राजकारण करतो. आम्ही ह्या लोकांच्या अशी कोणाची घराची तोडातोडीचं राजकारण करत नाही. पण एक सांगायचं आहे की ज्यावेळी आमच्या शंकरपाड्यात लाईट नव्हती, या बहुजन विकास आघाडीच्या काळामध्ये देवराम पाटलांनी सरपंच होते, त्यांनी लाईट आणून दिली. आमच्या घराला घरपट्या नव्हत्या. 2004ला बहुजन विकास आघाडीची सत्ता असताना आमच्या लोकांना घरपट्या लागल्या. आणि आज भाजपची सत्ता आल्यानंतर ज्या घराला लाईट बिल आहे, ज्या घरांना 2011च्या आधीपासून घरं आहेत, त्यांची घरं या भाजपच्या राज्यामध्ये तोडतात. दुसरी गोष्ट की आपण सांगतो की नेहा दुबे मॅडमचा मतदारसंघ आहे, राजन नाईकने मुद्दा उपस्थित केला आहे, पण हा एवढा मोठा विषय झाला की मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की ताई तुला सांगते फोन कर, ताई तुला सांगते फोन कर. मी नेहा दुबे मॅडमला फोन सुद्धा केला, पण त्यांनी सांगितलं मेसेजवर बोल, कारण की त्यांना भीती वाटते फोनवर बोलायला, की जर फोनवर बोलले तर रेकॉर्डिंग करतील आणि सांगतील. आम्ही त्यांना जाब विचारू ना की जरी तुम्ही आमचा मुद्दा उपस्थित नाही केला तर मग वाचवण्यासाठी तुमची भूमिका काय होती. आम्ही मानत होतो की श्रमजीवी संघटनेमधून नेहाताई दुबे तयार झालेल्या आणि चळवळीतून तयार होऊन आज तुम्ही आमदार बनल्यात. आमची घरं तुटत असताना तुमची काय भूमिका होती? तुम्ही लोकांनी का नाही आमच्या पाठीशी उभे राहिले? जर ताईने एक मुद्दा उपस्थित केला असता तिथे विधानसभेत, आज आमची घरं वाचली असती. आज सरकार सांगते 12 ते 3 बाहेर पडू नका. लोकांच्या घरावर छप्परच नाही, बाया बेशुद्ध येऊन पडल्या, पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली, पुरुष पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. इथे लोकशाही राहिलेली नाही. आणि सर्वात प्रथम आमचं हे 10x10चं ऑफिस होतं, हे 2011च्या आधीपासूनचं होतं, हे पंजे तोडून टाकलं पूर्ण. आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्ही तोडा. आमच्या महिला आतमध्ये घुसून बसल्या. आम्ही सांगितलं ठीक आहे तोडू द्या, जर आमची गरज नाही तर आम्ही ऑफिस टिकून करणार काय. अशी ऑफिस आम्ही 10 बांधतो. आम्हाला ऑफिसांची गरज पण नाही, पण आमची चळवळ टिकली पाहिजे, लोकांची घरं टिकली पाहिजे. काही जवळ इथे जाऊ. तुझं नाव सांग.